राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर शासकीय दुखवटा होता. त्या शासकीय दुखवट्याच्या काळातच किंबहुना त्याच दिवशी ज्या दिवशी अजितदादांचं निधन झालं होतं अगदी त्याच दिवसापासून काही शाळांना काही शिक्षण संस्थांना अल्पसंख्याकाचा दर्जा देणारी प्रमाणपत्रांचं वाटप होत होतं. या सगळ्याचा उलगडा झाला तो अजितदादा गेल्याच्या 1-2 दिवसातच. युवक काँग्रेसचे जे सरचिटणीस आहेत अक्षय जैन यांनी याच्याबद्दलचा उलगडा केला. ही बाब समोर आली. त्यानंतर त्याकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही. पण महत्त्वाचं आहे ते म्हणजे की अशा पद्धतीनं शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक प्रमाणपत्र देण्यामागे काही गौडबंगाल आहे, काही आर्थिक व्यवहार आहेत असा आरोप केला जातो आहे. असा आरोप अक्षय जैन यांनी सुद्धा केलेला आहे आणि अल्पसंख्याक विभागाचे प्रमुख असलेल्या प्यारेलाल यांनी सुद्धा केलेला आहे. आणि त्याचबरोबर अक्षय जैन यांनी अशी सुद्धा मागणी केलेली आहे ती म्हणजे की या सगळ्या प्रकरणाची CID अंतर्गत चौकशी व्हावी आणि मकोका अंतर्गत कारवाई केली जावी. विशेष म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ते म्हणजे की शासकीय दुखवटा असताना अगदी त्याच दिवशीपासून काही शिक्षण संस्थांना ही अल्पसंख्याक सर्टिफिकेट्स दिली गेली आणि अगदी म्हणजे मंत्रालयाची जी वेळ आहे कामकाजाची त्या कामकाजाच्या वेळेनंतर सुद्धा ही प्रमाणपत्र देण्यात आली. मागच्या ऑगस्ट महिन्यापासून म्हणजे ऑगस्ट 2025 पासून अशा पद्धतीची कुठलीही सर्टिफिकेट्स देण्यावर अल्पसंख्याक संदर्भातली जी सर्टिफिकेट्स आहेत ती देण्यावर स्थगिती घालण्यात आली होती. ही स्थगिती कायम असताना अशा पद्धतीची जी अल्पसंख्याक सर्टिफिकेट्स आहेत ती देण्यात आल्यामुळे हे जे सगळं प्रकरण आहे ते नेमकं कोण घडवून आणताय, या प्रकरणाच्या आडून काय घडतं आहे आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की या सगळ्यामध्ये काही स्कॅन्डल आहे का याच्याबद्दलची चर्चा सुरू झालेली आहे. विशेष म्हणजे आपल्याला आज समजून घ्यायचंय ते म्हणजे की हे जे अक्षय जैन आहेत त्यांनी हे प्रकरण कसं उघडकीस आणलं, नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे आणि त्यांचा आरोप का आहे. अल्पसंख्याक सर्टिफिकेट दिल्यानं काही शाळांना काही शिक्षण संस्थांना त्याचा फायदा होतो, पण याच्याशी काही आर्थिक धागेदोरे हे मंत्रालयातल्या प्रशासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांशी जोडले गेलेले आहेत की लोकप्रतिनिधींशी जोडले गेलेले आहेत. या सगळ्याबद्दल आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आणि म्हणूनच अक्षय जैन यांच्याशी आपण आता जोडले गेलेलो आहोत. तुमचं स्वागत आहे अक्षयजी. सगळ्यात पहिले तर हा प्रश्न आहे ते म्हणजे की हे जे प्रकरण आहे की अशा पद्धतीनं अगदी अजितदादांचं निधन झालं त्याच दिवसापासून ही अल्पसंख्याक सर्टिफिकेटचं वाटप सुरू झालेलं आहे. हे कसं तुमच्या समोर आलं, तुमच्या पर्यंत आलं, किंबहुना कसं हे तुम्ही समजून घेतलं, केव्हा तुम्हाला हे कळलं? हर्षदा, 28 तारखेला संपूर्ण राज्य शोक मग्नात होतं, शोकाकुल अवस्थेत होतं. ज्यावेळेस धक्कादायक बातमी आली अजितदादांच्या निधनाची, त्यानंतर दुपारी साधारण 12-12:30च्या दरम्यान राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींकडनं 3 दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात येतो. शासकीय सुट्टी दिली जाते आणि संपूर्ण राज्यभरातून पुण्यापासून बारामतीत कार्यकर्ते असतील, जनता असेल ती दाखल होत असते. आणि या दरम्यान मंत्रालयातीलच काही अधिकारी ते जे दादांच्या निधनानंतर एवढे कार्यतत्पर आणि एवढे ऍक्टिव्ह होऊन जातात की नोव्हेंबर, डिसेंबर आणि 27 जानेवारीपर्यंत एकही अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र जो आहे तो दिला गेलेला नव्हता. त्याच्यावर स्थगिती दिलेली होती आणि जे काही त्याला कारण असेल एकही प्रमाणपत्र देण्यात आलेलं नव्हतं. 28 तारखेला ज्यावेळेस दादांच्या निधनानंतर संध्याकाळी यांनी त्यांना अप्रुव्हल देतात, ते ज्यावेळेस ते ऑनलाईन त्याला सपोर्टिंग डॉक्युमेंट्स दिले जातात आणि ते डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करण्यानंतर त्याला अप्रुव्हल दिलं जातं. आणि 29, 30, 2 तारखेला म्हणजे 28, 29, 30 आणि 2 तारखेला ह्या 4 दिवसात साधारण 75 प्रमाणपत्र शासनातर्फे या संस्थांना दिलं जातं. आता 75 जे आहेत ते शाळा आहेत आणि 20 संस्था आहेत. एवढी गडबड आणि घाई यांनी का करावी? तर आपल्याच म्हणजे तुम्हाला थोडीफार तरी सहानुभूती असणं गरजेचं होतं की आपलेच मंत्री, आपल्याच विभागाचे मंत्री आणि त्यांचं निधन झालेलं आहे आणि आपण हे प्रमाणपत्र देतोय. आता हे प्रमाणपत्र का देतो? तर या प्रमाणपत्राचे जे त्याचे बरेच बेनिफिट्स, बरेच फायदे असतात. म्हणजे ज्या शाळा असतात अल्पसंख्याक शाळा, त्याच्यात अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांना थेट प्रवेश मिळतो. नंतर हे RTE अंतर्गत जो 25% कोटा आहे तो यांना लागू होत नाही. शिक्षक भरती जी असते ते TET ची यांना गरज नाही. नंतर पदोन्नती जी असते त्या संस्थांमध्ये, त्या शाळांमध्ये, तर त्या पदोन्नती सुद्धा म्हणजे यांना ती वगळलेली आहे, ते नियम यांना वगळलेले आहेत. त्यानंतर यांना लाखो रुपयांमध्ये, कोटींमध्ये सुद्धा यांना फंड दिले जातात मंत्रालयातर्फे. डेव्हलपमेंटसाठी असेल, बिल्डिंग डेव्हलपमेंटसाठी असेल, लॅबोरेटरीज असतील, लॅब्स असतील किंवा अजून काही सुखसुविधा जर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यायच्या असतील तर त्यासाठी सेपरेट फंड यांना दिला जातो. तर नवीन मंत्रीपद कोणाकडे जाईल, नवीन मंत्रीपद कोणाला मिळेल, त्या अगोदर यांनी जे आहेत परस्पर 75 प्रमाणपत्र देऊन टाकलेले आहेत. आणि आमच्याकडची जी माहिती अशी आहे साधारण हर्षदा की 1100च्या जवळपास अर्ज आलेले आहेत. अच्छा.
पण मग तुमचा असा आरोप आहे का की ही जी 1100 अर्ज आलेले आहेत, अवघ्या 75 जणांना 4 दिवसामध्ये तातडीनं अशा पद्धतीनं अल्पसंख्याक प्रमाणपत्र देण्यात आली, तर ही काही विशिष्ट लोकांची, विशिष्ट भागातनं येणाऱ्या शाळा आहेत का ज्यांच्यावर अशी कृपादृष्टी दाखवण्यात आली? आणि प्रशासकीय कारभारी जे आहेत किंवा प्रशासनातले जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्यापैकी कुणी या सगळ्या गोष्टी केल्या, याच्याबद्दलची काही माहिती आहे का तुमच्याकडे? सुरुवातीला जे आपण उल्लेख केलं की परवा जे आहेत झिरवळ साहेबांच्या मंत्रालयात एका अधिकाऱ्याला अँटी करप्शन ब्युरो रंगेहात घेतो, तर आमचं म्हणणं स्पष्ट आहे की आता ह्या शेवटी हा राजकारणाचा मुद्दा नाहीये, परंतु सरकार जे राजकारणी नाही, मंत्री नाही, तर अधिकारी आणि कर्मचारी चालवत आहेत. आता हा कोणा एकट्या अधिकाऱ्याचं किंवा एकट्या कर्मचाऱ्याचं काम नाहीये, हा नेक्सस आहे पूर्ण, आणि ही एक टोळी असणार आहे, 100% एक टोळी असणार आहे, म्हणजे ग्रुप असणार आहे तो, त्यांच्या मार्फत हे सर्व होतंय. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, पोद्दार चॅरिटेबल ट्रस्ट त्या अंतर्गत येणाऱ्या 25 शाळांना एकाच दिवसात 29 तारखेला हे प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे. एवढी गडबड का केलेली तुम्ही? आणि हे फक्त मुंबई पुरता मर्यादित नाही, तर मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक, नागपूर, गोंदिया, यवतमाळ, नांदेड इथल्या वेगवेगळ्या शाळा आहेत, ठाण्यामधली, रायगडमधली शाळा, सेंट झेवियर जे आहेत त्यांच्या 5 शाळांना परवानगी देण्यात आलेली, अशा वेगवेगळ्या शाळांना हे परवानगी देण्यात आलेली आहे. तर तुम्ही याच्यावर त्यांनी जे सपोर्टिंग डॉक्युमेंट्स दिलेले आहेत ते खरंच व्हेरीफाईड आहेत का, ते ओरिजिनल आहेत का, की ज्या पद्धतीने तुम्ही 28ला अचानकपणे अप्रुव्हल दिलं आणि 29-30ला तुम्ही हे त्यांना डिस्ट्रीब्यूट इश्यूड करण्यात आलेले. तर आमचा आक्षेप असा आहे, आमच्याकडची माहिती अशी की त्यांचे जे सपोर्टिंग डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यातही काही पूर्तता झालेली नाही काही जणांकडनं, त्याच्यातही काही लोकांनी बोगस दिलंय अशी सुद्धा माहिती आमच्याकडे आहे. आता याची माहिती मंत्रालयाला आहे का नाही, संबंधित अधिकाऱ्यांना आहे का नाही मला माहित नाही, परंतु हे आंधळ म्हणजे भयानक आहे आणि दिस इज व्हेरी डिस्टर्बिंग. हे पुन्हा सांगतो, हे काय राजकारणाचा मुद्दा नाहीये, परंतु संवेदना ज्या अधिकाऱ्यांमध्ये असायला हवी. अहो तुम्ही 6:30 वाजता अप्रुव्हल, त्या सर्टिफिकेट्सवर वेळ आहे 6:58. आता शासनानंतर सामान्य माणूस जर एखाद्या कार्यालयात जात असेल तर या कार्यालयात कशा पद्धतीने वागणूक दिली जाते, साहेब वेळ संपलेली आहे, उद्या या, उद्या गेल्यावर परत कशा पद्धतीने कामं होतात हे काही मला वेगळं सांगायची गरज नाही, परंतु सुट्टीच्या दिवशी आपल्याकडचे ह्या मंत्रालयातील अधिकारी एवढे कार्यतत्पर होते की यांनी 7-7 वाजता अप्रुव्हल दिलेले आहेत आणि गाडीत बसून दिलं असेल किंवा घरी जाऊन दिलं असेल, घरी बसून, कारण ते डिजिटली साईन असतात हे प्रमाणपत्र. तर ह्यांच्यावर चौकशी होणं, आणि आपण जो उल्लेख केला मी त्याला करेक्ट करतो, सीआयडी चौकशी किंवा हे जे याची मागणी आम्ही नाही केलेली, दुसरं कोणतरी केली असेल. आम्ही एकच याच्यावर मागणी केलेली आहे का मुख्यमंत्र्यांमार्फत दोन्ही उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी यांनी याच्यावर जातीने लक्ष देऊन चौकशी करून जे कोणी लोक असतील याच्यात तुमच्या प्रोटोकॉलनुसार चौकशी करावी आणि जे कोणी असतील यांच्यावर तात्काळ कारवाई होणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे की हा बरोबर, राज्य अल्पसंख्याक विभागाचे जे अध्यक्ष आहेत प्यारेलाल खान त्यांनी याबद्दलची मागणी केलेली आहे, पण मग तुम्हाला या सगळ्याची चौकशी व्हावी असं नाही वाटतंय का? आणि मुख्यमंत्र्यांच्या अंतर्गतच चौकशी व्हावी असं का वाटतंय? कारण हे जर प्रकरण तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे नेक्सस असेल, प्रोटोकॉल, कारण मी डायरेक्ट सीआयडी वर बोलण्यापेक्षा म्हणजे मी माझ्या पक्षाचा जबाबदार पदाधिकारी आहे, त्यामुळे जो कोणी याच्यातला दोषी असेल त्यांच्यावर तात्काळ कारवाई होणं गरजेचं आहे. आता त्यांची चौकशीची मोडस ऑपरेंडी काय ते मला माहित नाही अजून. जर आपल्याला जाणवलं 2-3 दिवसात त्यांच्यावरची चौकशी हे काही फेअर होत नाहीये, मग पुढची जी मागणी असेल, सीआयडी असेल किंवा अजून ज्या काही तत्सम संस्था असतील त्यांच्या माध्यमातून चौकशी कोणीही करो, परंतु त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणताय की या सगळ्यामध्ये एक नेक्सस असू शकतं, तर हे नेक्सस कशा पद्धतीने, म्हणजे तुम्हाला का असं वाटतंय की याच्या मागे नेक्सस असतो? 1-4-2 जे अधिकारी आहेत त्यांनी मिळून हे केलेलं असू शकतं, किंबहुना मग एका अधिकाऱ्याचं हे काम असू शकतं, पण तुम्हाला याच्यामध्ये नेक्सस आहे असं का वाटतं? म्हणजे तुमच्या हाती काही याबद्दलची माहिती आलेली आहे का, अधिक पुरावे आलेले आहेत का, किंवा तुम्हाला या सगळ्या गोष्टी उघड करताना किंवा समोर जेव्हा तुम्ही याबद्दलची माहिती घेत होता त्यावेळेस काही माहिती तुमच्या हाती लागलेली आहे का? नाही, कारण मंत्रालयात आता ह्या गोष्टी काही लपलेल्या नसतात. एक अधिकारी जर असेल आणि तो जर असं सरसकट देत असेल सुट्टीच्या दिवशी किंवा 3 दिवसात, तर हे काय कोणाकडून लपून राहणार नाहीये. त्यामुळे ह्याच्यात सहभागी असलेले त्यांचे कनिष्ठ असतील, ज्येष्ठ असतील, माहित नाही, पण हा नेक्सस 100% आहे. आणि आमच्याकडची माहिती अशी आहे, काही एजंट्स राज्यात काम करतात या सर्व गोष्टींच्या पासून मंत्रालयापर्यंत पोहोचण्यासाठी जे कोणी अधिकारी असेल त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आणि हे कामं करून घ्यायची. कारण प्रत्येकाला हे काही सहजासहजी शक्य नाहीये आणि 75 शाळांना एकाच दिवशी म्हणजे हे 2-3 दिवसात मिळतंय हे असं हे नाहीये. हे कोणतरी एक व्यक्ती असेल आणि एक व्यक्ती म्हणण्यापेक्षा कोणतरी एजंट्स आणि सर्व बाहेरचं यांचं एक टीमच असेल आणि याच्यात कोणी राजकारणी सुद्धा जर सम्मिलित असतील, कोणी मंत्री असेल किंवा कोणी आमदार खासदार जे कोणी असतील त्यांचीही चौकशी समोर होणं गरजेचं आहे, जेणेकरून नेमकं हे ऑपरेट कोण करतंय. आणि दुसरी माहिती आमच्याकडची अशी आहे,
की ह्याचा जो ऍक्सेस असतो ना तो काही अधिकाऱ्यांकडे असतो. तो ऍक्सेस सुद्धा ज्यावेळी माहिती बाहेर आलेली तर ऍक्सेसचे कीवर्ड पासवर्ड वगैरे जे काही असतात ते सुद्धा बदलण्यात आलेले आहेत. ठीक आहे, ते त्यांनी त्यांच्या सेफ्टीसाठी केलं असेल की बाहेर जायला नको वगैरे, परंतु जो कीवर्ड पासवर्ड मोजक्याच काही अधिकाऱ्यांकडे असतो त्याची तुम्हाला गरज का पडली की आपण पासवर्ड बदलावा म्हणून? म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी पासवर्ड सुद्धा बदलण्यात आला होता. कारण डिजिटल सिग्नेचर जे असते ना, या प्रमाणपत्र हे डिजिटली साईन असतात. तर डिजिटल साईन त्याच्यावर आहेत उपसचिव मिलिंद शेनॉय साहेबांची. तर हे पासवर्ड जे असतील मंत्रालयात हे काही मोजक्या अधिकाऱ्यांकडे किंवा कर्मचाऱ्यांकडे असेल, परंतु ज्यावेळेस ही माहिती आमच्या समोर आली आणि ज्यावेळेस आम्ही ती मीडिया समोर पहिल्यांदा आणली, ही माहिती पोहोचल्याच त्याचे पासवर्ड सुद्धा जे आहेत, लॉग इन आयडी असेल किंवा ह्या गोष्टी असेल बदलण्यात आलेली अशी माहिती आमच्याकडे आलेली आहे. काही माध्यमांनी याच्याबद्दल बोलताना असं सांगितलंय की अजितदादा असतील, माणिकराव कोकाटे असतील यांनी अशा पद्धतीने सर्टिफिकेट द्यायला स्थगिती दिली होती किंवा रोखल्या होत्या, अशी सर्टिफिकेट दिली जाऊ नयेत यासाठी त्यांनी रोखून ठेवलं होतं. तुम्हाला याच्याबद्दलची माहिती होती का की ही स्थगिती आहे आणि ही स्थगिती उठवण्यात आलेली आहे की उठवण्यात आलेली नाहीये आणि लगेचच प्रमाणपत्रांचं वाटप झालंय? आणि जर अशा पद्धतीने अजितदादा किंवा मग एखाद्या तत्कालीन मंत्र्याकडनं अशा पद्धतीची कारवाई केली गेली असेल तर कुठल्या तरी लोकप्रतिनिधीच्या सांगण्याशिवाय म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडनं याबद्दलची पावलं उचलली जात नाहीत असं म्हटलं जातं. तर तुमच्याकडे अशी काही माहिती आहे का, कुठला लोकप्रतिनिधी किंवा मग वरिष्ठ पातळीवरचा कुठला अधिकारी या सगळ्यामध्ये सहभागी आहे किंवा तुम्ही माहिती काढत असताना तुमच्या समोर अशी काही नावं समोर आलेली आहेत का कागदपत्रांच्या अनुषंगानं? तर ती नावं घेतलीत तरी चालेल. हर्षदा, मंत्रालयात उपसचिव दर्जा काय असतो हे काही मला महाराष्ट्राला सांगायची गरज नाही. नंबर 2 नंबर 3 ची पोझिशन आहे आणि त्यांची सही त्याच्यावर असते. आता याच्यावर स्टे होतं, याच्यावर स्थगिती होती का? तर स्थगिती होती. त्याबद्दल अल्पसंख्याक मंत्रालयाकडून आपण जर स्पष्टीकरण मागवलं तर खूप बरं होईल की आपण नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्यामध्ये 27 तारखेपर्यंत एकही प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे का? नाही दिलं असेल तर का नाही दिलेलं आहे? आणि ही जर स्थगिती दिलेली आहे, 12 ऑक्टोबरचं पत्र आमच्याकडे माननीय माजी मंत्री म्हणजे तत्कालीन मंत्री माणिकराव कोकाटे यांचं आहे. त्यानंतर पत्र किती दिलेले आहेत प्रमाणपत्र? आमच्याकडची माहिती अशी का एकही प्रमाणपत्र दिलेत आलेलं नाही. आणि जर दिलेलं नाहीये, स्थगिती आहे, अजितदादांना सुद्धा ते वाटलं नाही का आपण तात्काळ त्याच्यावर कारवाई करावी किंवा प्रमाणपत्र देण्यास सुरुवात करावी, तर यांना अचानक असं काय वाटलं की आपण प्रमाणपत्र देण्यात यावं? त्याचं कारण एक आहे, मंत्रीपद कोणाकडे जाईल त्याच्या आधी, मंत्रीपद जाण्या अगोदर ते राष्ट्रवादीकडे जाईल, सीएम साहेबांकडे जाईल की अजून कोणाकडे जाईल, त्यापेक्षा आता आपल्याकडे आहे तर आपण तोपर्यंत ह्या प्रमाणपत्रांचं वाटप करून घ्यावं. आणि ह्याच्यावरती आमच्या माहितीनुसार कोणीही ह्याच्यावरती स्थगिती उठवलेली नाही. त्यांना डिरेक्शन्स पण आमच्या माहितीनुसार परत कोणत्याही मंत्र्यांकडनं किंवा कोणत्याही ऑफिसकडनं, कार्यालयाकडनं ते देण्यात आलेलं नाही. हे अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावर ह्या सर्व घडामोडी करून घेतलेल्या आहेत. परंतु ह्या ज्या काही शाळा आहेत या सर्व एक म्हणजे मोठ्या मोठ्या शाळा आहेत आणि यांचे लागेबंद संबंध राजकीय आहेत, प्रशासकीय स्तरावर सुद्धा यांचे चांगले संबंध आहेत आणि त्याच माध्यमातून हे सर्व घडलेलं आहे. म्हणजे काही विशिष्ट पक्षांशी या शाळांचे संबंध आहेत, विशिष्ट व्यक्तींशी या शाळांचे संबंध आहेत, विशिष्ट विचारधारेशी या शाळांचे संबंध आहेत का? कारण आपण पाहिलं तर सेंट झेवियर्सच्या 5 शाळांना अल्पसंख्याक असल्याचा दर्जा मिळालेला आहे. जी पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आहे त्याच्या 29 जानेवारीला एकाच दिवशी त्यांच्या 25 शाळांना दर्जा मिळालेला आहे. स्वामी शांतीप्रकाश आणि देवप्रकाश संस्थांच्या 4 शाळांना प्रमाणपत्र दिलेली आहेत. अशी आणखीन काही नावं आहेत आणि जसं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे अवघ्या 4 दिवसांमध्ये या सगळ्या हालचाली झालेल्या आहेत. त्यामुळे मी विचारते की काही विशिष्ट व्यक्ती, विशिष्ट भागातले नेते किंवा मग काही विशिष्ट विचारसरणीच्या व्यक्तींच्या या संस्था किंवा त्यांच्याशी संबंधित असलेल्या या संस्था आहेत का? नावांवरनं तसं पाहायला मिळत नाहीये, पण पडद्याआडून काही गोष्टी असू शकतात आणि तुमच्याकडे त्याच्याबद्दलची काही माहिती आहे का? नाही, मी आतापर्यंत खरं सांगतो याच्याबद्दलची माहिती घेतलेली नाही, पण नक्कीच मी त्याबद्दलची माहिती घेऊन त्यांचं जे काही असेल आय विल ट्राय टू शेअर इट विथ मीडिया ऍज सून ॲज पॉसिबल. पण यांचे संबंध असतातच, कारण एवढ्या मोठ्या जर आपल्या संस्था आणि शाळा कॉलेजेस जर चालवायचे आहेत तर तो कॉन्टॅक्ट प्रशासन असेल किंवा राजकारणाशी असेल तो संबंधित असतोच, त्याच्यात काही दुमत नाही. परंतु कोण कोण याच्याशी आहेत तेही आपण माहिती घेऊन आपल्यासोबत लवकरात लवकर शेअर करतो. मात्र एक नक्की की जे कोणी याच्यात सहभागी आहेत ह्या घटनेच्या याच्यात
परत आम्हाला काही राजकारण करायचं नाहीये, पण जी लोक याच्यात सहभागी आहेत त्यांच्या सर्वांवर कारवाई होणं खूप आवश्यक आहे. तशी मागणी आम्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. आणि वेळ मिळाला म्हणजे त्यांची जर वेळ मिळाली तर नक्कीच त्यांच्याशी भेटून सुद्धा याबद्दल चर्चा करणार. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे चौकशी करण्याची मागणी तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. पण अक्षय, तुम्ही एक स्वतः तरुण आहात, तर त्याच्यामुळेच मला विचारायचं आहे ते म्हणजे की हा मुळात मुद्दा समोर कसा आला किंवा तुम्हाला याच्याबद्दलची माहिती कशी मिळाली? शाळांना अशा पद्धतीचं अल्पसंख्याक प्रमाणपत्र दिली जातात, ही रेग्युलर प्रॅक्टिस आहे, पण हे समोर कसं आलं तुमच्या? आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की तुम्हाला हा मुद्दा घ्यावासा का वाटला तुमच्या अजेंड्यावर, तुमच्या पुढे म्हणजे या सगळ्याबद्दलची चौकशी व्हायला हवी, हे लक्षात यायला हवं असं का वाटलं? हा एक महत्वाचा मुद्दा. मुख्य म्हणजे हे पक्षाकडे आमच्याकडे याबद्दलची माहिती आलेली. आता जे काही अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील किंवा जे काही सोर्स असतील, आता सोर्सला हे चांगलं वाटलं नसेल की नाही काहीतरी चुकीचं घडतंय आणि आपण समोर आणणं गरजेचं आहे. तर विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस पक्षाकडे याबद्दलची तक्रार आलेली, याबद्दलचे पुरावे आलेले आहेत आणि ते मी माझ्या पक्षाचा युवक काँग्रेसचा प्रसार माध्यम विभाग म्हणजे मीडिया डिपार्टमेंटचा प्रमुख म्हणून आपल्या समोर या गोष्टी समोर आणतोय. याच्यात पुन्हा हे काही राजकारणाचा विषय नाहीये, परंतु संवेदना आपण जी म्हणतो ही मेलेली आहे. म्हणजे पैशांसाठी किंवा कशा पद्धतीने आपण सिस्टमचा आणि आपल्या अधिकाराचा, आपल्या पदाचा आपण उपयोग करून घेतोय स्वतःसाठी आणि काही मोजक्या संस्थांसाठी, मोजक्या लोकांसाठी, तर ते समोर आणणं गरजेचं होतं महाराष्ट्राच्या. त्यासाठी आम्ही मग नंतर एक एक करून सर्व माहिती काढण्याचा प्रयत्न केला, पेपर काढलेत आणि त्याच आपल्या माध्यमातून महाराष्ट्रासमोर आम्ही आणतोय. जसं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे की तुम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न केलात आणि सोर्सेसच्या माध्यमातूनच ही माहिती येते अशा पद्धतीची, ही गोष्ट सुद्धा खरी आहे. पण मग या सोर्सेसच्या माध्यमातून हे प्रकरण केव्हापासून सुरू आहे? याच्या आधीही अशा गोष्टी घडल्या आहेत का, घडत होत्या का? याच्याबद्दलची काही माहिती तुमच्यापर्यंत आलेली आहे का? आणि कशा पद्धतीचं हे नेक्सस आहे याच्याबद्दलची काही माहिती तुमच्यापर्यंत आली आहे का? मी हे वारंवार अशासाठी विचारते ते म्हणजे चौकशी होईल, त्याच्यानंतर मग पुढे कारवाई होईल, या सगळ्यामध्ये काही ना काही वेळ जाणार आहे. पण 23 तारखेपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतंय आणि हा विषय सुद्धा या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मांडण्याचा प्रयत्न हा काँग्रेसचा असावा किंवा काँग्रेस करेल, तर त्या दृष्टीनं याच्याबद्दलची किती माहिती समोर येऊ शकते किंवा आहे, हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे. जर काही माहितीच नसेल तर मग अशा पद्धतीनं अर्ध्या माहितीसह लढणं अधिवेशनामध्ये हे शक्य होणार नाही, म्हणून सुद्धा समजून घ्यायचंय. नाही हर्षदा, आता काही गोष्टी मी आता इथं ऑन कॅमेरा बोलू शकत नाही, कारण अधिवेशन जवळच आहे आणि आम्ही वेगवेगळ्या मंत्रालयात सुद्धा काय काय घडामोडी घडलेल्या आहेत त्याच्यावरही माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय. काही डॉक्युमेंट्स आमच्या हाती लागलेत, पण जोपर्यंत पूर्ण येत नाही तोपर्यंत आम्ही ते समोर आणणं अयोग्य राहील. आता हा जो विषय हा सरसकट म्हणजे हा पूर्ण समोर आहे, याच्याबद्दलचे पूर्ण कागदपत्र समोर आहेत, त्यामुळे हा आम्ही मीडिया समोर आणलेला आणि अधिवेशनापर्यंत अजून बऱ्याच काही गोष्टी आहेत त्या समोर येतीलच. जसे जसे ते पेपर सर्व आलेत ते पूर्ण व्हेरीफाईड झालं, त्यानंतर आम्ही ते विधानमंडळात आमच्या आमदारांमार्फत मांडलं जाईल किंवा मीडिया पर्यंत ते आम्ही पोहोचवू. एक म्हणजे माझ्या दृष्टीनं क्युरिओसिटीचा मुद्दा आहे ते म्हणजे की ज्या 1100 शाळा किंवा शिक्षण संस्थांचा तुम्ही उल्लेख केलात, त्या विशिष्ट भागातल्या विशिष्ट व्यक्तीशी संबंधित अशा आहेत का? तुमची काही माहिती आहे का याच्याबद्दलची? कारण तुमच्याकडे तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे की 1100 शाळा होत्या, म्हणून मी हा प्रश्न विचारते आहे. आणि दुसरीकडे या सगळ्यामध्ये कुणीतरी वरून लक्ष घालते अशा पद्धतीची काही माहिती आहे का? वरून म्हणजे पक्ष म्हणण्यापेक्षा सरकारमध्ये असलेल्या व्यक्तींकडून किंवा सरकारच्या पेक्षा बाहेर असलेल्या एखाद्या पक्षाच्या महत्वाच्या व्यक्तीकडून यात लक्ष घातलं जात आहे, अशी काही माहिती आहे का? आम्ही जरी विरोधी पक्षात असलो तर फक्त आरोप करायचा म्हणून आरोप करायचा अशातला पाठ नाही किंवा त्याच्यावर काही बोलायचं असंही नाही. परंतु एक सांगतो, याच्यात मला तरी वाटत नाही वैयक्तिक की याच्यात कोणी मंत्र्याचा किंवा नेत्याचा त्यावेळेस हस्तक्षेप असेल, कारण असता तर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी ह्या काळात प्रेशर करून असेल किंवा पदांचा उपयोग करून त्यांनी प्रमाणपत्र देण्यास अधिकाऱ्यांना सांगितलं असतं, परंतु तसं काही घडलेलं नाही, एकही प्रमाणपत्र देण्यात आलेलं नाही. याचा अर्थ असं की याच्यात कोणी मंत्र्याचं किंवा वरच्या लेवलचं म्हणजे त्या मंत्र्याचा सहभाग असेल असं मला वाटत नाही. परंतु अधिकारी जे आहेत, ज्यावेळेस दादांचं निधन होतं, निधनाची बातमी येते, त्यानंतर इमिजिएट ह्या ज्या घडामोडी घडतात त्याचं कारण असं आहे की हे काहीतरी घडेल, काहीतरी होईल, म्हणजे ह्याच्या बाबतीत नाही, ऍक्सिडेंटच्या बाबतीत नाही, पण तो संधी कशी मिळेल, तर ही त्यांना आयती संधी मिळाली आणि त्यांनी तसं ते संधी म्हणून त्यांनी त्याचा उपयोग करून घेतलेला आहे. मला दुर्दैव आहे, म्हणजे महाराष्ट्रात दुर्दैव आहे की असे अधिकारी आपल्या राज्यात आहेत की ज्यांना याचं काहीही म्हणजे आपल्याला
मी वारंवार जो संवेदना जो शब्द वापरतोय त्याचं कारण एकच आहे की तुम्ही किती असंवेदनशील आहात की तुम्हाला याचा काही फरक पडत नाही. आपल्याच विभागातील मंत्री आणि राज्याचा एक प्रमुख नेता म्हणजे याचं महाराष्ट्रात योगदान आहे आणि त्याचं निधन होतंय. आपण ह्या अशा गोष्टी करतोय काही पैशांसाठी, काही पैशांनी, सॉरी चुकलो, मोठे पैसे म्हणजे याच्यात लाखो करोडोंचा हा विषय असेल. कारण 75 शाळांना दिले गेलेलं आहे. आता प्रत्येक शाळेचं यांचं काय रेट आहे वगैरे काय ते अजून व्हेरीफाईड नसल्यामुळे मी ते बोलणं अयोग्य ठरेल. परंतु तीही माहिती आमच्याकडे काही लाखांमध्ये हा विषय असतो एकेका शाळेला सर्टिफिकेट देण्याचा आणि त्यामुळे सर्व घडलेलं आहे. तुम्हाला काही अंदाज आहे का किती म्हणजे पैसे घेतले जातात एका शाळेला अशा पद्धतीचं सर्टिफिकेट मिळावं? कारण तुम्ही म्हटलात की लाखांचा अंदाज आहे म्हणून मी आपलं रॅन्डम विचारलं. आता ते काय ते त्यांचे एजंट त्यांचे म्हणजे मला असं म्हणायचं की विभागाच्या नुसार 10 लाख घेतात याच्याबद्दलची आपल्याकडे अॅक्युरेट पेपर नसतात, हे नसतात. परंतु हा आर्थिक व्यवहार झाल्याशिवाय एवढं ऍक्टिव्हिझम किंवा एवढं ऍक्टिव्हनेस आपल्या राज्यातील अधिकाऱ्यांमध्ये नाहीये. म्हणजे जे अधिकारी त्यांच्यामध्ये मात्र यांना पैसे मिळाल्याशिवाय किंवा यांना हे केल्याशिवाय हे लोक पुढे जात नाही, पहिली पुढे सरकत नाही. आपल्याला माहिती आहे मंत्रालयात जर दुर्दैव आहे पुन्हा महाराष्ट्रात की मंत्रालयात अधिकाऱ्यांची एवढी डेअरिंग वाढली आहे की आपण लाच स्वीकारतोय आणि ती अँटी करप्शन म्हणजे राज्यातलंच अँटी करप्शन ब्युरो त्यांच्यावर रेड घालतंय. म्हणजे त्यांना रेड टाकावी लागते आणि त्यांना रंगे हात धरलं जातंय. ते सांगतात की आम्हाला पीएने सांगितलेलं वगैरे, पीएच्या मध्ये पीए कोणाच्या इशाऱ्यावर काम करतायत. नंतर परत मंत्री महोदयांचा फोन स्विच ऑफ लागतोय, मीडियाशी कॉन्टॅक्ट होत नाहीये. त्यामुळे एकंदरीत राज्य कोणत्या दिशेला चाललंय आपल्याकडची परिस्थिती अशी नव्हती. आता हा मुद्दा राजकीय न्यायचा नव्हता, परंतु आता आपण हा प्रश्न विचारल्यामुळे सांगतोय आपल्या देशाची परिस्थिती म्हणजे राज्याची परिस्थिती अतिशय बिकट होत चाललेली आहे. बाहेरचे जे राज्य आहेत म्हणजे महाराष्ट्र वॉज अन एक्झाम्पल यापूर्वी, परंतु आता मागच्या काही वर्षात युपी बिहार पेक्षा सुद्धा आपली वाईट परिस्थिती राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची होत चाललेली आहे. कंट्रोल जे राजकीय लोकांचं होतं, आमदारांचं होतं, त्यांना जुमानत नाही, मंत्र्यांना हे अधिकारी जुमानत नाही आणि त्यांच्या माध्यमातून कसं काम करून घेता येईल म्हणजे फक्त पैसे आणि याच्यावरच पुन्हा मंत्रालय चाललेलं आहे हे आपलं समोर आलेलं आहे. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आर्थिक व्यवहार होतो असं राज्य अल्पसंख्याक विभागाचे जे म्हणजे आयोगाचे जे अध्यक्ष आहेत प्यारेलाल खान त्यांनी सुद्धा असंच म्हटलंय. त्यांनी असं म्हटलंय की अल्पसंख्याक दर्जा देण्याची प्रक्रिया सध्या पैसे कमावण्याचा अड्डा बनलेली आहे आणि ज्या काही राज्यातल्या 8,500हून अधिक अल्पसंख्याक शाळा आहेत त्याची आता सखोल चौकशी करणार असं सुद्धा त्यांनी जाहीर केलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या अत्यंत चुकीच्या पद्धतीनं केल्या गेलेल्या आहेत किंवा राबवल्या गेलेल्या आहेत आणि जो एक म्हणजे चौकशीचा विषय असेल आणि त्यांनी सीआयडीची चौकशी म्हणजे सीआयडी मार्फत चौकशी करून मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी केलेली आहे. तुम्ही पण याच्याबद्दलचा उल्लेख केलेला आहे. पण हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की शाळांच्या किंवा शिक्षण संस्थांकडून अशा पद्धतीचे अल्पसंख्याकांसाठीचे जे प्रमाणपत्र घेतले जातात याच्याबद्दलचे जे काही नियम आहेत ते बदलण्याची किंवा त्याच्याबद्दल आणखीन स्ट्रिंजंट काही गोष्टी करण्याची आवश्यकता आहे असं तुम्हाला वाटतंय का? कारण तुम्ही या सगळ्या गोष्टी पाहिल्यात म्हणजे लूप असल्याशिवाय अशा पद्धतीने गोष्टी करता येणार नाहीत आणि अधिकाऱ्यांना हे लूप्स जास्त चांगले माहिती असतात. त्यामुळे तुम्हाला याच्यात काही लूप्स आढळले आहेत का? या लूप्सवर काही काम केलं गेलं पाहिजे किंवा या चुका या ज्या काही त्रुटी आहेत त्या दुरुस्त केल्या गेल्या पाहिजेत असं तुम्हाला आढळलंय का, वाटतंय का? मॅडम हर्षदा, चॅरिटी कमिशनर ऑफिसच्या अंतर्गत शाळा, शैक्षणिक संस्था येतात, हॉस्पिटल्स येतात. तुम्हाला सांगतो मी विद्यार्थी चळवळीत काम करतोय पुण्यात बऱ्याच वर्षापासून, राज्यस्तरावर बऱ्याच वर्षापासून आम्ही काम करतोय, युवकांसाठी काम करतो. त्यामुळे शाळा, कॉलेजेस, महाविद्यालय, विद्यापीठ यांच्याशी आमचा रोजचा संपर्क आहे. हे इतकं भयानक आहे. आता अल्पसंख्याकांचा विषय समोर आलेला आहे. असं मागे शेड्यूल कास्टच्या ज्या स्कॉलरशिप आहेत तो सुद्धा घोटाळा मोठ्या प्रमाणावर होता आणि त्यानंतर त्याच्यावर आता ईडीची इन्क्वायरी सुरू आहे अधिकाऱ्यांवर. त्याबद्दलचे फंड्स मिळालेले नाही. तर असे बरेच घोटाळे आहेत आणि हे फक्त अल्पसंख्याकांचा आता समोर आल्यामुळे आता आपण तो विषय घेतोय. परंतु शैक्षणिक संस्थांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ह्या पद्धतीचं करप्शन असेल, भ्रष्टाचार असेल, हे अधिकारी असतील, धर्मादाय विभाग असेल, त्यांच्या संगनमताने हे सर्व मागच्या काही वर्षात खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. आणि ते सुद्धा त्याच्यावर सुद्धा आम्ही संघटना म्हणून विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करतोय आणि तेही आता लवकरात लवकर आम्ही बाहेर काढण्याचा प्रयत्न करू. तर शुभेच्छा तुम्हाला या सगळ्यासाठी आणि योग्य पद्धतीने या गोष्टी हाताळून याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं फायद्याच्या गोष्टी घडतील अशा यासाठी तुम्ही प्रयत्न करत राहोत या सुद्धा शुभेच्छा आहेत. तर जसं अक्षय जैन यांच्याकडून आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला की नेमकं हे काय घडलेलं आहे. अवघ्या काही दिवसांमध्ये म्हणजे 4 दिवसांमध्ये 75 शाळांना अशा पद्धतीनं अल्पसंख्याक प्रमाणपत्र तेव्हा दिलं जातं जेव्हा अजितदादांचं निधन झालेलं आहे. अगदी त्या दिवसापासून पुढचे काही दिवस सतत वेगवेगळ्या वेळांमध्ये वेगवेगळ्या शाळांना
शाळांना, शिक्षण संस्थांना अशा पद्धतीनं अल्पसंख्याक प्रमाणपत्रांचं वाटप केलं जातं. आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की या सगळ्यामध्ये शासकीय दुखवटा असताना अशा पद्धतीची कामं केली जातात. प्रशासकीय अधिकाऱ्यांवर सध्या तरी आरोप केला जातो आहे, किंबहुना त्यांचा हात याच्यामध्ये असावा आणि याच्यामध्ये लाखो रुपयांची उलाढाल आहे आणि म्हणूनच अशा गोष्टी केल्या जातात असा सुद्धा आरोप केला जातोय. पण शासकीय दुखवटा असताना या सगळ्या गोष्टी होणं हे खरंच म्हणजे चीड आणणारं, संतापजनक आहे. रोहित पवार यांनी याच्याबद्दल आज ट्विट करत असं म्हटलंय, सर्वच वंगाळ झालंय. माणसाची किंमत आहे की नाही, थोड्याफार तर भावना, संवेदना असायला हव्यात की नाही. आणि त्यात त्यांनी पुढे असं म्हटलंय की एक बातमी शेअर केली आहे. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूला अवघे काही तास उलटलेले असताना मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांकडनं राज्यातल्या 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा दिल्याचं समोर आलंय. वास्तवात ही प्रक्रिया मागील वर्षी ऑगस्टपासून स्थगित होती. मात्र ज्यांच्याकडे हे खातं होतं त्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मृत्यूनंतर तातडीनं हा दर्जा देण्यात आल्याचं समोर आलंय. राज्य शासकीय दुखवट्यात असताना या शिक्षण संस्थांना मंत्रालयातनं गुपचूपपणे अल्पसंख्याक दर्जा दिला जात होता. धक्कादायक म्हणजे यातली पहिलं प्रमाणपत्र अजितदादांच्या अपघाताच्या दिवशी 28 जानेवारीला दुपारी 3:09 दिलं गेलं होतं. 28 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत देण्यात आलेली अशी 75 प्रमाणपत्र समोर आलेली आहेत. एबीपी माझानं केलेली ही बातमी आहे आणि त्यांच्याकडे असलेली ही माहिती आहे. अर्थात अनेक माध्यमांनी याच्याबद्दल त्यानंतर कव्हरेज केलेलं आहे.